नमस्कार. नेचर वंडर्स विथ राज निकाळजे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण निसर्गमित्र गणपती जीवसृष्टीशी एकरूप नातं या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. गणपती बाप्पा, निसर्ग आणि प्राणी यांच्यामध्ये एक सुंदर नातं आहे. भारतीय परंपरेतील देवतांचं रूप केवळ श्रद्धेचं नाही तर निसर्गाशी आणि प्राण्याशी असलेलं गहिरं नातं दर्शवतं. गणपती बाप्पा हे नात्यांचं सर्वात सुंदर उदाहरण आहे. गणपतींच्या पूजेत अनेक प्राणी जोडले गेले आहेत. प्रत्येकाचं प्रतिकात्मक महत्त्व आहे. गणपती बाप्पांचं रूप आपल्याला निसर्गाचा आरसा दाखवतं. गणपतींचं हत्तीचं शिर आपल्याला निसर्गाची भव्यता व सामर्थ्याची आठवण करून देतो. हत्ती हा जंगलाचा रक्षक आहे. तो वृक्षांचे बीज पसरवतो, जलस्रोत निर्माण करतो. म्हणून हत्ती बुद्धी, सामर्थ्य आणि निसर्ग रक्षणाचं प्रतीक आहे. उंदीर हे तर गणपतींचे वाहन आहेत. अगदी लहानसा जीव देखील विश्वाच्या रचनेत महत्त्वाचा आहे. सर्प हा कटीभोवती गुंडाळलेला असतो. तो ऊर्जा, संरक्षण, निसर्गातील भीती, विश्वास याचं संतुलन ठेवतो. आपल्याला काही रूपात त्यांच्याबरोबर मोर दिसतो. तो सौंदर्य, पावसाशी नातं आणि जैवविविधतेचं प्रतीक आहे. उंदीर, हत्ती, मोर, सर्प अशा प्राण्यांचं प्रतिकात्मक दर्शन प्राण्यांशी सुसंवादांचा धडा शिकवतं. गणपती बाप्पाला पूजा करताना 10 वेगवेगळ्या वनस्पतीची पानं अर्पण करण्याची परंपरा आहे. याला 10 पत्री म्हणतात. प्रत्येक पत्रीचं आपलं वेगळं औषधी, धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. यामध्ये बेल शीतलता, पवित्रता व त्रिदेवांचं प्रतीक, मोरवा यश, विजय व समृद्धीचं प्रतीक, बोर कणखरपणा, साधेपणा व औषधी गुणधर्म दर्शवतो. आवळा आयुष्य, आरोग्य, दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. धतुरा हा बाप्पांना अत्यंत प्रिय, कठोरता व संयमाचं प्रतीक आहे. गोकर्णपत्र विजय व अडथळा दूर होण्याचं प्रतीक. रुईपत्र वाईट शक्तींचा नाश करणारे. पारिजात सौंदर्य, पवित्रता व आनंदाचं प्रतीक. साधा जाई पवित्रता, साधेपणा व सुगंधाचं प्रतीक. तर दुर्वा गणपतीचे आवडते, सात्विकता व आरोग्याचं प्रतीक दर्शवते. ही पानं गणपती बाप्पांच्या विविध रूपांशी जोडलेली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पत्रीचं औषधी व पर्यावरणीय महत्त्व आहे. ही परंपरा आपल्याला सांगते की वनस्पतींचं रक्षण हीच खरी पूजा. गणपती बाप्पा आणि निसर्गाचं नातं हे एक जिवंत तत्वज्ञान आहे. त्यांच्या रूपात प्राणी, वृक्ष, जल, माती या सर्वांचा समावेश आहे. बाप्पा शिकवतात, निसर्गाला वंदन करा, प्राण्यांचा सन्मान करा, पर्यावरण जपा. कारण गणपती बाप्पा मोरया हे उच्चारताना आपण केवळ देवतेला नव्हे तर संपूर्ण निसर्ग आणि प्राणीमात्राला प्रणाम करत असतो.